आज आपण या व्हिडिओमध्ये देशभरातील सर्व सिद्धापत्रिका धारकांसाठी दोन चांगल्या व दिलासादायक बातम्या देणार आहोत। तरी आपण ही महत्त्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, आपल्या देशात रेशन कार्ड हे एक अत्यंत महत्त्वाचे सरकारी दस्तावेज आहे। त्यामुळे भारतीय नागरिकाला त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार रेशन कार्डसाठी अर्ज करता येतो आणि त्यानुसार त्याला रेशन कार्ड मिळते। रेशन कार्डवर स्वस्त दरात किंवा मोफत रेशन धान्य तर मिळतेच, याशिवाय विविध सरकारी योजनांचा लाभ देखील घेता येतो। सर्वसामान्य नागरिकांना रेशन कार्ड काढण्यासाठी सरकारी कार्यालयाचे कितीतरी हेलपाटे मारावे लागतात। त्याशिवाय तेथील एजंटाला सर्व कागदपत्र व जास्तीचे पैसे देऊन देखील रेशन कार्ड मिळेलच याची खात्री नसते। त्यामुळे एजंटांसह सरकारी कार्यालयामधून होणारी आर्थिक पिळवणूक थांबविण्यासाठी आता सर्वसामान्य जनतेला सरकारकडून मोफत ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहे। त्यामुळे आता नागरिकांना रेशन कार्ड काढण्यासाठी सरकारी कार्यालयात वारंवार फेऱ्या मारण्याची गरज राहणार नाही। यामुळे सर्वसामान्य नागरिकांना व रेशन कार्ड धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे। सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या व अंत्योदय अन्न योजना व तसेच प्राधान्य कुटुंब योजना याशिवाय राज्य योजनेच्या सर्व रेशन कार्ड धारकांना आता ऑनलाईन सुविधेद्वारे सरकारकडून ई सिद्धापत्रिका मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। अर्जदारांनी सिद्धापत्रिकेसाठी ऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर प्रचलित कार्यपद्धतीनुसार अर्जाची छाननी म्हणजे तपासणी करून योजनेच्या प्रकारानुसार ऑनलाईन ई सिद्धापत्रिका उपलब्ध करून देता येईल। यासाठी rcms.mahafood.gov.in या वेबसाईट वरून ही ई सिद्धापत्रिका डाउनलोड करता येईल। ज्यांच्याकडे आधीच रेशन कार्ड आहे त्यांना ई सिद्धापत्रिका करून घेण्याची सुविधा देखील उपलब्ध राहणार आहे। आता दुसरी दिलासादायक बातमी पाहूया। देशातील जनतेच्या सोयीसाठी सरकारकडून काही नवीन योजना सुरू केल्या जातात, तर काही जुन्या योजनांमध्ये सुधारणा करून त्यामध्ये बदल केला जातो। देशातील सर्वसामान्य गरजू गरीब लोकांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकार व तसेच राज्य सरकार मोफत आणि स्वस्त दरात रेशनची योजना राबवते। केंद्र सरकारने अलीकडेच PMGKY ही योजना 2029 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। अलीकडेच देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा व दिलासादायक निर्णय घेण्यात आला होता। PMGKY या योजनेअंतर्गत आता रेशन कार्ड धारकांना 2029 पर्यंत म्हणजे 5 वर्षासाठी फ्री मध्ये रेशन धान्याचा लाभ मिळणार आहे। ही मोफत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना 1 जानेवारी 2024 पासून देशभरामध्ये लागू देखील करण्यात आलेली आहे। ही PMGKY योजना 2029 पर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।